हॅलो फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण अगदी हेल्दी असा नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत. एकदम झटपट होणारा नाश्ता म्हणजे उपमा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण 2.5 वाटी जाडा रवा घेतला आहे आणि आपण तो छान भाजून घेणार आहे. सुगंध सुटायला लागला आणि रव्याचा हलकासा कलर चेंज झाला की समजायचं की रवा भाजून झालाय. आता रवा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता उपम्यासाठीची फोडणी करून घेऊया. दोन चमचे राई टाकली, पाव चमचा जिरं टाकलं. आपण इथे 3 टेबलस्पून तेलामध्ये 2 चमचे राई टाकली आणि पाव चमचा जिरं टाकलं. राई तडतडली की आपण कांदा टाकणार आहोत. आता राई तडतडले. आता आपण 1 टेबलस्पून उडदाची डाळ पुसून स्वच्छ कापडाने पुसून घेतली आणि ती टाकले. त्याला पावडर असते ना, तर आपण पुसून घेतले. मोठा चमचा 1 उडदाची डाळ घेतली. इथे आपण 10-12 पानं कढीपत्त्याची टाकली. कढीपत्ता परतून झाल्यावरती 5 ते 6 कमी तिखटाच्या मिरच्या बारीक चिरून घातल्या. आता फोडणीतच थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घातली आणि छान परतून घेऊया. आपण कांदा टाकून घेऊया. कांदा किती घेतलाय? 3 कांदे घेतले. 3 कांदे घेतले, मीडियम साईजचे. आता कांदा छान गुलाबी रंगावर परतून घेऊया. कांदा छान शिजवून घेऊया आपण, म्हणजे तो कच्चा वास असेल तो निघून जाईल. आता आपण कांद्यामध्ये मीठ टाकून घेऊया, म्हणजे कांदा लवकर शिजून जाईल. 1 टीस्पून पेक्षा थोडं जास्त टाकलं मीठ आपण इथे 2.5 वाटी रवा भाजून घेतला, म्हणजे मोठ्या वाट्या 2 घेतलेल्या आणि अर्धी वाटी. 2.5 वाटी रवा आपण घेतलाय. त्या मापानेच आपण इथे थोडी जे मीठ वापरलंय ते त्या मापाने घेतलंय. आणि आपण हा उपमा 5 ते 6 माणसांसाठी बनवतोय. आपण लिंबू टाकून घेऊया. आपण इथे 1 अख्ख्या लिंबाचा रस पिळून टाकलाय. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही इथे अख्खे शेंगदाणे सुद्धा तळून टाकू शकता, किंवा डाळिंबाचे दाणे, किंवा आपली बारीक शेव जी असते ती सुद्धा वरून टाकू शकता तुम्ही. छान मस्त चव येते त्याची. आपण इथे 1 छोटा चमचा साखर टाकून घेतली. आता आपण हिंग टाकून घेतला. हा बघा, पाव चमचा हिंग टाकलाय. आपण इथे 1 मोठी वाटी पाणी टाकून घेतलं. शक्यतो गरम पाणीच टाकायचं. आपण 3 वाटी, या बघा, या वाटीने 3 वाटी पाणी घेतले. ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच आपण 2.5 वाटी रवा घेतलेला. ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला त्याच वाटीने आपण पाणी घेतलं. किती घेतलं पाणी? 3 वाटी घेतलं. 2.5 वाटी रवा घेतला आपण आणि 5 वाटी आपण पाणी टाकलं. आपण जो रवा भाजला होता तो यात टाकून घ्यायचा आहे.
आता छानपैकी रवा आपण मिक्स करून घेऊया. तर आपण किसलेलं खोबरं टाकून घेऊया. अर्धी वाटी खोबरं टाकले. आता बंद कर. थोडं आपल्याला मीठ कमी वाटतं, थोडं मीठ टाकून घेऊया. वरून थोडं पाणी पण टाकतो ना. अर्धी वाटी पाणी सुद्धा टाकलं. गॅस स्लो करून आपण झाकण देऊया. आता मस्त 10 मिनटं आपण गॅस लो ठेवून ताटावर पाणी ठेवलं होतं आणि त्या वाफेवरच आपण हा उपमा शिजवून घेतला. छान सुटसुटीत असा आता उपमा झालेला आहे आणि वरून मी थोडी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली. बघा, तुम्ही बघू शकता छान सुटसुटीत झाला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा. नाश्त्याची ही अगदी हेल्दी अशी रेसिपी बनवून बघा आणि आम्हाला नक्की कळवा तुमची कशी झालेली ते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.